हॅलो गाईज, वेलकम टू प्रतीक्षाज यूट्यूब चॅनल. पॅरेंट्स, जर तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना कोणत्याच ट्युशन्समध्ये कोणत्याच ट्युशन्समध्ये टाकायचं यासाठी जर कन्फ्यूज असाल, स्टँडर्ड नर्सरी टू स्टँडर्ड 5th स्टँडर्डपर्यंत कशा पद्धतीने ट्युशन असला पाहिजे, कशी ट्युशन टीचर असली पाहिजे यासाठी, आणि फीज ही एकदम कमी फीज कमी किंवा फीज जास्त भरावी याच्यासाठी जर कन्फ्यूज असाल तर नक्कीच हा आमचा व्हिडिओ बघा. तुम्हाला याच्यात महत्त्वाच्या टिप्स नक्कीच मिळतील. गाईज, आता पॅरेंट्सला तुम्ही बघतच जाता की 15-16 जूनपासून मुलांच्या स्कूल चालू होणार आहे. जून मंथ पण स्टार्ट झालेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला आता न्यूज व्हिडिओजमध्ये टिप्स मिळणार आहेत अबाउट द एज्युकेशन. त्याच्यामुळे आणि ट्युशन कशा पद्धतीप्रमाणे स्टार्ट करावे, ट्युशनच्याबद्दल पण व्हिडिओज मिळतील, टिप्स मिळतील आमच्या व्हिडिओजमधून. तर सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या ज्या होम ट्युशन फ्रेंड्स असतील त्यांच्यासोबतसुद्धा. सो गाईज, आजचा व्हिडिओज आहे मस्त इंटरेस्टिंग आहे. तो म्हणजे आपण स्टुडंट्सना, आपल्या मुलांना कोणत्या ट्युशन्समध्ये टाकावे. होम ट्युशन्समध्ये टाकलं तरी आमची मुलं अभ्यास करत नाही, आमच्या मुलांना आम्ही वेळ देऊ शकत नाही, असे बरेच क्वेरीज पॅरेंट्सला असतात. पण तसे वेगवेगळ्या पद्धतीप्रमाणे जर जूनपासूनच तुम्हाला तुमच्या मुलांना जर ॲडमिशन केल्याच्यानंतर एप्रिलपर्यंत म्हणजे वर्ष संपेपर्यंत आम्हाला आमच्या स्टुडंट्सना आमच्या मुलांना एकाच ट्युशनमध्ये ठेवायचं आहे, ट्युशन चेंज करायचं आहे, तर कशा पद्धतीप्रमाणे ट्युशन चॉईस करावा त्यासाठी आमचा आज व्हिडिओ आहे. सो नक्कीच आमच्या व्हिडिओजला सुद्धा एक लाईक तर कराच. ओके, सो ट्युशन ज्या वेळेला तुम्ही मुलांना ट्युशनमध्ये ॲडमिशन घेता, होम ट्युशन्समध्ये नर्सरीपासून ते 5th स्टँडर्डपर्यंत, सो त्यावेळेला फीज जी असते ट्युशनची, तुम्ही पहिल्यांदा फीज विचारता, पण फीज विचारण्यापेक्षा ट्युशन टीचर क्वालिफाईड असणं गरजेचं आहे. ट्युशन टीचरने मुलांना वेळ देणं गरजेचं आहे. टीचरने फक्त ट्युशनच्या वेळेला ट्युशनच शिकवला पाहिजे अशा काही गोष्टी पॅरेंटच्या माइंडमध्ये असतात. हो, मी पण ॲज अ मदर आहे, मला सुद्धा अशीच अपेक्षा असते की जर माझा मुलगा ट्युशनला गेल्यावरती त्याची ट्युशन टीचरने ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजेत. हो, ह्या गोष्टी आहेत. बट ज्या वेळेला तुम्ही ट्युशनमध्ये टाकणार आहात तर 1 तारखेपासून जर तुम्ही मुलांना होम ट्युशनमध्ये टाकत असाल तर 1 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत हा 15 दिवसाचा जो कालावधी आहे, मुलांना डायरेक्टली तुम्ही म्हणता की ट्युशन टीचर स्टार्ट करते फॉर एक्झाम्पल बेसिकपासून रीडिंग आणि रायटिंग पार्ट्स. सो तुम्हीसुद्धा पॅरेंट ॲज अ पॅरेंट म्हणून टीचरला आपल्या मुलांच्या कोणत्या गोष्टींचा त्यांना कंटाळा येतो. फॉर एक्झाम्पल, काही मुलांना रायटिंगचा कंटाळा येतो, काही मुलांना रायटिंगचा कंटाळा येतो, काही मुलांना ओरलचा कंटाळा येतो. रायटिंग आणि रीडिंग ज्यांना जे आवडतं ना त्या थ्रू टीचरांना सांगा की टीचर तुम्ही अशा पद्धतीने आमच्या मुलांचा अभ्यास घेऊ शकता, बिकॉज टीचर आणि पॅरेंट्स यांचं थोडंसं कॉम्बिनेशन मीन्स जिथे कम्युनिकेशनसुद्धा असलं पाहिजे मुलांच्या बाबतीत. मग टीचरही समजून जाते की हो, या मुलाला रायटिंगचा कंटाळा येतो, तर टीचर वेगळ्या पद्धतीप्रमाणे ॲक्टिव्हिटीप्रमाणे सुद्धा त्या मुलांना रायटिंगसुद्धा करायला शिकवते. फॉर एक्झाम्पल, आणि रीडिंगचा जर ज्या मुलांना कंटाळा येत असेल तर तुम्ही सांगू शकता की आमच्या मुलाला रीडिंगचा पार्टला कंटाळा येतो, तर टीचर तुम्ही जास्त रीडिंगवरती भर द्या. आणि राहिला प्रश्न मॅथ्समध्ये टेबल्स येतात. जे मुलं 1st स्टँडर्ड टू 5th स्टँडर्डपर्यंत आहेत त्यांना सिक्वेन्स वाईज 2 पासून ते 20 पर्यंत टेबल हे 4th स्टँडर्डच्या मुलांना आले पाहिजेत. 1st स्टँडर्डपासून ते 4th पर्यंतच्या स्टुडंट्सला टेबल्स हे आलेच पाहिजेत. सो स्लोली वे जर तुम्ही ट्युशन टीचरला सांगत गेलात की आमच्या मुलांना 1st स्टँडर्डला आता माझा मुलगा आहे, सो त्याला टेबल्स टीचर येत नाही, तो रीडिंग करायला घरी कंटाळा करतो, सो तुम्ही रीडिंगचा पार्ट इकडे घ्या, रायटिंगचा पार्ट हवं तर मी घरी घेते. आणि जी मुलं रायटिंगला कंटाळा करतात जसं तुम्ही सांगू शकता टीचर रायटिंगचा पार्ट तुम्ही ट्युशनमध्ये घ्या आणि ओरलचा पार्ट मी घरी घेते. सो पॅरेंट, दॅट इज अ इम्पॉर्टंट पार्ट. ट्युशन टीचर 2 तासामध्ये सगळ्या गोष्टी मुलांच्या कव्हरच करेल असं होत नाही. सो त्याच्यासाठी तुम्ही एक म्हणजे माइंडमध्ये सुद्धा गोष्टी येतात की माझ्या मुलाला ह्या जर मी ट्युशनमध्ये टाकणार असेल तर त्या माझ्या मुलाला ही गोष्ट आलीच पाहिजे. तो हे सगळ्यात पॅरेंटचं मत असतं. अशा पद्धतीप्रमाणे जर तुम्ही टीचरला रायटिंगचा पार्ट आतापासूनच सांगितला की फॉर एक्झाम्पल रायटिंगचा पार्ट क्वेश्चन आन्सर आहे किंवा 4 लाईन्स आहेत ज्या अबाउट द लेसन, इंग्लिश मिडियम असेल तर अबाउट द लेसन तुम्ही रायटिंग स्टार्ट करा. आणि रायटिंगमध्ये 1st स्टँडर्डला मायसेल्फ आहे, नंबर नेम्स आहे, मायसेल्फ आहे, डेज ऑफ द वीक आहे, मंथ्स ऑफ द इयर सुद्धा आहे. सो टीचरने आताच डिक्टेशन वाईज तुम्ही त्यांना सांगितलं की टीचर तुम्ही डिक्टेशन वाईज माझ्या मुलाकडून डेज ऑफ द वीक, माय सेल्फ हे बेसिक्स आता करून घ्या. सो रायटिंगचा पार्ट तुमचा तिथे कवर झाला. आणि मॅथ्सचा पार्ट्समध्ये
टेबल्स आहेत, नंबर नेम्स आहेत आणि डिफरंट टाइप्स ऑफ द ॲक्टिव्हिटीजचे वर्ड्स आहेत जे मुलांना फॉर एक्झाम्पल मायनस प्लस पण आहे ॲक्टिव्हिटीजमध्ये. सो टीचरला ते तुम्ही सम्सद्वारे सुद्धा करून घ्यायला सांगू शकतात. मीन्स मुलांचा बेसिक पार्ट्स इथे क्लिअर झाला स्टँडर्ड फर्स्ट पासून ते स्टँडर्ड सेकंडपर्यंत. थर्ड आणि ते फोर्थपर्यंतचा जो पार्ट्स आहे तो बेसिक. त्यांना अदर सब्जेक्ट्ससुद्धा आहेत, त्याचा व्हिडिओज मी नक्कीच नंतर बनवेन. आता आपण बघूया नर्सरी क्लास आहे तो म्हणजे नर्सरी ते सीनियर KG. नर्सरीला मुलांना डायरेक्ट ABCD रिकॉग्नाइज करायला ट्युशन टीचरला सांगू नका. बेस्ट आहे शेप्स स्टार्ट होतात मुलांना आणि शेप्स कशा पद्धतीप्रमाणे मुलांना शिकवावे घरी किंवा ट्युशनमध्ये त्याचासुद्धा मी व्हिडिओज माझ्या चॅनलवर बनवले. तुम्ही जाऊन बघा, नक्कीच तुम्हाला आयडिया येईल. स्लिपिंग लाईन, सेंटिंग लाईन आणि मुलांना हाफ कट अशा पद्धतीप्रमाणे नर्सरीच्या मुलांना तुम्ही शेप्सपासून शिकवू शकता. रेकॉग्नाइजसाठी ओरलसाठी तुम्ही A to Z त्यांच्याकडनं करून रीडिंग्स पार्टमध्ये घेऊ शकता, राईम्स घेऊ शकता. दॅट इज अ मीन्स वॉट की नर्सरी ज्युनियर KG मध्ये हे दोन पार्ट्समध्ये जर तुम्ही मुलांना जॉनी येस पापा आणि ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार ह्याच्या व्यतिरिक्त मस्त खूप छान पोएम्स या यूट्यूबला लिंक्सवरती यूट्यूबला आहेत, वेगळ्या लिंक्ससुद्धा आहेत. सो पॅरेंट्स दिस इज द इम्पॉर्टंट पार्ट्स की तुम्ही मुलांना बेसिक पार्ट्स खरंच खूप तुम्ही गरजेचं आहे की तुम्ही घरीसुद्धा करून घ्या. ट्युशन टीचरवरती फक्त 2 तासामध्ये लहान मुलंसुद्धा ट्युशन टीचरकडे कधी कधी ऐकत नाही. सो तुम्ही कंटिन्युअसली मुलांना जर घेऊन बसलात आत्ता ह्या पिरियडमध्ये, जर ज्या मुलांना ICSE बोर्डला आहेत त्यांच्यासाठी वेगळा व्हिडिओज मी नक्कीच घेऊन येणार आहे. बट हा हेल्पफुल व्हिडिओज आहे, त्यावेळेस तुम्ही नक्कीच बघा. आणि शेप्सपासून सुरुवात होते. ॲनिमल्स नेम, डोमेस्टिक वाईल्ड ॲनिमल्स अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही घरी मुलांना आयडेंटिफायसाठी सुद्धा घेऊ शकता. डायरेक्ट A फॉर ॲपल, B फॉर बॉल असं प्लीज शिकवू नका मुलांना. आणि साऊंड पण इम्पॉर्टन्स आहेत. पोयम्स A to Z साऊंड, फोनिक्स साऊंड्स हे सुद्धा राईम्स बऱ्याच यूट्यूबला अवेलेबल्स आहेत, त्यासुद्धा तुम्ही बघा. ट्युशन टीचरला सांगा मुलांना आमच्या फोनिक्स साऊंडसुद्धा शिकवा नर्सरी आणि ज्युनियर KGला. सिलेबसमध्ये सुद्धा आहे. बट तुम्ही जर या बेसिक स्टडी जर आता जर तुम्ही जर ट्युशन टीचरकडनं जर सांगितलं तर ट्युशन टीचर त्यासुद्धा फॉलो करते. ऑब्वियसली टीचरला सुद्धा माहिती असतं. बट तुम्ही जर ह्या ॲज अ मदर म्हणून जर तुम्ही जर टीचरला हा तुमचा सिलेबस अशा पद्धतीप्रमाणे जर समजून सांगितला, सो टीचर आणि तुमचं बॉन्डिंग खूप छान बनेल. दोघींचाही आत्मविश्वास बसेल की येस माझी ट्युशन टीचर माझ्या मुलाला चांगली शिकवू शकते. सो टीचर जितकी म्हणजे कसं होतं, एकदा जर आत्मविश्वास बनला सो ट्युशन टीचर पण तेवढी क्वालिफाईड असते, एक्सपिरियन्स असते आणि मुलांच्या माइंडप्रमाणे सुद्धा ती स्टडी घेत असते. त्याच्यामुळे फीससुद्धा आता पॅरेंट्ससुद्धा फीस ट्युशन टीचर जितकी फीस सांगते म्हणजे जशी तुम्हाला परवडेल, आपण मराठी शिकवते, जशी फीस परवडेल तशा पद्धतीप्रमाणे तुम्ही फीस नक्की पेड करा. आणि ट्युशन टीचर पण जास्त फीस ठेवून पण अर्थ नसतो, कारण की पॅरेंट्सला सुद्धा काही पॅरेंट्सची परिस्थिती नसते. बट एज्युकेशन दॅट इज अ इम्पॉर्टंट पार्ट्स आहे. सो तुम्ही आमचा व्हिडिओज आवडत असेल लाईक करा, शेअर करा. आणि ह्या सगळ्या आमच्या महत्त्वाच्या टिप्स आहेत. अजून वेगवेगळ्या टिप्स मी नक्कीच व्हिडिओमधून घेऊन येईन. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओजमधून जर काही गोष्टी आवडल्या असतील नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या जर तुम्हाला टिप्स पाहिजे असतील तर मी तुम्हाला नक्कीच त्याचेसुद्धा व्हिडिओज बनवेन. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सो तुम्हाला आता पॅरेंट्स आयडिया आली असेल की ट्युशन कशा पद्धतीची ट्युशन टीचर आपल्याला हवी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्यानंतर 1 मंथमध्ये आपल्याला आयडिया येते की आपल्या मुलामध्ये ग्रोथ होत आहे. आणि नक्कीच अशा ट्युशन टीचरकडे तुम्ही तुमच्या स्टुडंट्सला वर्षभर तुम्ही ठेवू शकता. वर्षभर ॲडमिशन त्याचं राहू द्या, कॅन्सल करू नका. कारण की अशी टीचर खूप इम्पॉर्टंट असते. आणि टीचर शिकवताना टीचर कशी असते त्याचासुद्धा व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईन. सो आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.